एकीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे देखील आज नाशिकमध्ये जाहीर सभा होणार आहे। शरद पवार यांची नाशिकच्या कळवणमध्ये संध्याकाळी 6 वाजता सभा होणार आहे। भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी शरद पवारांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय, तर राजभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये जाहीर सभा होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता उद्धव ठाकरे यांच्या सभेला सुरुवात होईल। आणि या दोन्ही सभांसंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी पवन येवले सध्या आपल्या सोबत आहेत। पवन, नाशिकमध्ये शरद पवार त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची देखील जाहीर सभा, कशा प्रकारे तयारी आहे? नक्कीच, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी आज महाविकास आघाडीकडून प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नाशिकच्या कळवण येथे शरद पवार यांची आज भास्कर भगरे यांच्यासाठी सभा होणार आहे, तर उद्धव ठाकरे यांची नाशिकच्या हुतात्मा आनंद कांदेरे मैदानात राजाभाऊ वाजे यांच्यासाठी सभा होणार आहे। जवळपास उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी 1 लाखाच्या संख्येचं नियोजन जे आहे ते करण्यात आलं आहे आणि संध्याकाळी उद्धव ठाकरे हे नाशिककर नागरिकांना संबोधित करणार आहेत, तर शरद पवार हे दिंडोरी मतदारसंघातील नागरिकांना संबोधित करणार आहे। मात्र त्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पिंपळगाव येथे आज दुपारी सभा घेणार आहेत आणि या सभेतून ते कोणावरती आपली तोफ डागतात, कोणावरती टीका करतात, त्यानंतर नक्कीच पवन, त्यामुळे या दोन्ही सभांकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।